प्रभूमध्ये आपणा सर्वांस सलाम, शालोम. मागील दिवसात आपण पवित्र आत्म्याचे प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा या फळांवर ऐकलेलं आहे. आज आपण विश्वासूपणा या फळाबद्दल ऐकूया. जेव्हा आपण म्हणतो की देव विश्वासू आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की देव विश्वसनीय आहे. त्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. विश्वासूपणा हा एक महत्त्वाचा गुण आहे. सर्व नाती विश्वासावर बांधलेली असतात. पती पत्नी, आई वडील, बहीण भाऊ ही नाती विश्वासावर रचलेली असतात. देवाशी मानव किती विश्वासू आहे? निश्चितच देव माणसाशी संपूर्ण विश्वासूपणे राहतो, पण मात्र मानव देवासोबत विश्वासू राहिल्यास देव त्याला त्याचे प्रतिफळ देतो. जे लोक देवाशी आणि त्याच्या राज्याशी विश्वासू राहतात त्यांना परमेश्वर योग्य प्रतिफळ देतो. देवाने त्याचा विश्वासूपणा कसा दाखवला आहे तर त्याने त्याचा एकुलता एक पुत्र अखिल मानव जातीच्या पापक्षमेसाठी बलिदान दिला आणि हाच त्याचा विश्वासूपणा होय. आज आम्ही पाहतो की प्रभू येशू हा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी परमेश्वराने दिलेला आहे आणि हाच देवाचा विश्वासूपणा आहे. स्तोत्रसंहिता याचं 31वा अध्याय आणि 23वा वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, अहो परमेश्वराचे सर्व भक्त हो, तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण करतो, गर्विष्ठांचं पुरेपूर पारिपत्य करतो. या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण करतो. जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याचं परमेश्वर रक्षण करतो. देव त्याच्या सर्व मार्गांनी विश्वासू आहे आणि त्याचे सर्व मार्ग प्रेमळ आहेत आणि विश्वासू आहेत. परमेश्वर चांगला आहे आणि म्हणून तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण करतो. तो त्याच्या निर्मितीशी विश्वासू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या पाप्यांना वाचवण्यासाठी तो विश्वासू आहे. प्रियांनो, आपण सर्व पापी आहोत आणि आम्हाला वाचवण्यासाठी परमेश्वर हा विश्वासू असा आहे. गणना याचा 23वा अध्याय आणि 19वा वचन आम्हाला सांगत आहे, बालाका उठ, ऐकून घे, सिप्पोर पुत्रा माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी, तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेलं वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय? या वचनावरून आपल्याला असं समजतं की देव हा मनुष्य नाही की त्याने खोटे बोलावे, लबाडी करावी. देव त्याच्या सर्व मार्गांनी विश्वासू आहे. देव त्याच्या सर्व शब्दांवर आणि वचनावर विश्वासू असा आहे. नीतिसूत्र याचा 14वा अध्याय आणि 5वं वचन आपण ऐकूयात. विश्वासू साक्षी खोटे बोलत नाही. खोटा साक्षी मुखाने असत्य वदतो. ज्या ठिकाणी विश्वासूपणा आहे तेथे खोटे बोलणे होतच नाही, लबाडी येतच नाही. पवित्र शास्त्रामध्ये विश्वासूपणाचे असे अनेक उत्तम उदाहरणे दिलेली आहेत आणि त्या उदाहरणावरून निश्चितच आम्हाला जगण्याचे मार्गदर्शन मिळते. उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 9 ते 22 या वचनामध्ये जर आपण पाहिलं तर नोहा हा विश्वासू होता.
आणि या नोहाचा विश्वासूपणा आपल्याला या वचनामध्ये पाहायला मिळतो. नोहा हा नीतिमान आणि सात्विक मनुष्य होता आणि वचन आम्हाला सांगत आहे की नोहा देवाबरोबर चालला. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. देवाने पृथ्वीकडे पाहिले तर जाच जुलमांनी भरलेली होती. पृथ्वीवरील सर्वांची चालचलणूक बिघडली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे. जो पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे त्याचा मी नाश करीन. आणि मग परमेश्वराने नोहाला एक तारू बांधण्यास सांगितले. परमेश्वराने त्याला सांगितले की तू असा तारू तयार कर आणि त्यासाठी तू गोफेर लाकूड घे आणि गोफेर लाकडाचं ते जहाज तू तयार कर. त्यात कोठड्या कर, आतून आणि बाहेरून त्याला डांबर लाव. त्या तारवाची लांबी 300 हात, रुंदी 50 हात आणि उंची 30 हात कर. तारवाला उजेडासाठी खिडकी तयार कर. एका बाजूला दार ठेव. त्याला खालचा, दुसरा आणि तिसरा असे 3 मजले कर. जसे परमेश्वराने सांगितले तसे नोहाने तारू तयार केले. देव म्हणाला, मी पृथ्वीवर जलप्रलय आणील आणि सर्व काही नष्ट होईल. तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो. तू आपले मुले, आपली स्त्री व सुना घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून नर आणि मादी अशी तारवात घे. सर्व प्रकारच्या अन्नाचा साठा कर. आणि नोहाने जसं परमेश्वराने सांगितलं होतं तसं नोहाने सर्व काही केलं. ज्या वेळेस नोहा जहाज बांधत होता त्यावेळेस अनेक लोकांनी त्याची चेष्टा केली असेल, त्याला हसले असतील, कदाचित नोहाला वेडही ठरवलं असेल. परंतु नोहाला जी परमेश्वराने आज्ञा केली होती त्या आज्ञेनुसार नोहाने तारू बांधलेले आहे. आणि अनेक लोक, अनेक समाज त्या ठिकाणी होता आणि तो समाज नोहाला चिडवत असेल किंवा त्याला नावं ठेवत असेल, त्याची चेष्टा करत असतील आणि म्हणत असतील, हा वेडा तर नाही, पावसाचा एक थेंब पडत नाहीये आणि हा एवढा मोठा तारू कोणासाठी आणि कशासाठी बांधत आहे. परंतु परमेश्वराच्या आज्ञेचे पालन नोहाने केले. नोहा हा परमेश्वराशी विश्वासूपणाने राहिला आणि त्याच्या या विश्वासूपणामुळे परमेश्वराने त्याला आणि त्याच्या परिवाराला वाचवलेलं आहे. नोहाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्या वचनावरून त्याने आज्ञापालन केलं आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं जीव आणि त्याचा परिवाराचा जीव वाचलेला आहे. प्रियांनो, आज आम्हाला सुद्धा देवावर विश्वासू राहणं गरजेचं आहे. देव आमच्याशी बोलतो, वचनातून बोलतो आणि आम्ही सुद्धा त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे नोहाने केलं त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा देवाच्या वचनावर विश्वासू राहणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण आपण पाहूयात अब्राहमाचं. उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 1 ते 19 हे जर वचने आपण वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की परमेश्वराने अब्राहमाला आपल्या एकुलत्या एक पुत्राला इसहाकाला अर्पण करण्याची आज्ञा केली आणि देवाने अब्राहमाला कसोटीस लावलं. त्याला हाक मारली, अब्राहमा, अब्राहमा. आणि मग अब्राहम म्हणत आहे देवाला, काय आज्ञा?
देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. इसहाकाचे बलिदान ही अब्रामासाठी फार कठीण गोष्ट होती. कारण अब्राम वयातीत झाल्यानंतर, अतिशय वृद्ध झाल्यानंतर हा पुत्र त्यांचा एकमेव वारस होता. तरीही अब्राहम हा देवाशी विश्वासू राहिला आणि त्याने देवाची आज्ञा पाळली. मोठ्या पहाटेस उठला, गाढवावर त्याने खोगीर घातलं आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. आपल्या सोबत 2 सेवक आणि त्याचा जो एकुलता एक पुत्र, ज्याला होमार्पणासाठी त्याने सोबत चालवले होते, तो इसहाक, त्यालाही अब्रामाने सोबत घेतलं आणि देवाने सांगितलं त्या डोंगरावर अब्राहम गेलेला आहे. आपल्या मुलाचं होमार्पण करण्यासाठी अब्राहमाने हातात सुरा घेतला आणि तेव्हा परमेश्वराच्या दूताने आकाशातून हाक मारली, अब्राहमा, अब्राहमा, तू आपल्या मुलावर हात चालवू नकोस, कारण तू आपल्या एकुलत्या एका मुलालाही माझ्यासाठी राखून ठेवले नाहीस. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. अब्राहमाचा हा देवावरील विश्वासूपणा आणि निष्ठा त्या ठिकाणी सिद्ध झालेली आहे आणि त्याच्या या विश्वासूपणामुळे अब्राहमाला आज सर्वजण विश्वासाचा पिता किंवा विश्वासाचा जनक असे संबोधले जाते. अगदी कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सुद्धा देवाशी एकनिष्ठ आणि विश्वासू राहण्यासाठी आम्ही सुद्धा शिकलं पाहिजे. आणि खरोखर हीच एक आम्हाला आत्मपरीक्षणाची एक बाब आहे. जर आमच्याजवळ काही प्रिय असं काही असेल आणि ते जर देवाने त्याला समर्पित करण्यासाठी सांगितलं, तर आमची देखील ही कसोटी असू शकते आणि या कसोटीमध्ये आम्ही सुद्धा देवाशी एकनिष्ठ आणि विश्वासू आहोत का हे पाहण्यासाठी आज आम्ही सुद्धा आमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तिसरं उदाहरण आपण पाहत आहोत योसेफाचं. उत्पत्ती याच्या 37 ते 50 ही सर्व अध्याय जर आपण पाहिले तर या अध्यायावरून आपल्याला योसेफाचं संपूर्ण जीवनचरित्र समजतं. आणि या योसेफाचं जे जीवन होतं ते अतिशय त्रासात आणि हाल अपेष्टांमध्ये गेलेलं होतं. त्याला त्याच्या सख्ख्या भावांनी विकलं आणि तो मिसर देशात गुलाम म्हणून राहू लागला. त्याच्यावर खूप अन्याय झाला आणि मग या योसेफाला तुरुंगात टाकलं गेलं. पोटिफरच्या पत्नीने खोटा आरोप केला की योसेफाने तिच्याशी व्यभिचार केलेला आहे आणि त्या आरोपामुळं योसेफाला तुरुंगात टाकले. खोटा आरोप योसेफावर लावला गेला आणि त्यामुळे त्याला तुरुंगात टाकलं गेलं. परंतु योसेफाने संपूर्ण काळ विश्वासूपणे देवावर त्याने विश्वास तो ठेवत राहिला आणि शेवटी देवाने त्याला मिसरचा एक प्रमुख अधिकारी बनवले. गुलाम म्हणून राहिलेला योसेफ एक अधिकारी झाला. त्याने पुढे आपल्या कुटुंबाला दुष्काळातून वाचवले. अनेक लोकांना तो वाचण्यास सक्षम बनला. केवळ विश्वासूपणामुळे त्याचे भविष्य उज्ज्वल झाले. योसेफाने अतिशय कठीण परिस्थितीत आपली निष्ठा टिकवून ठेवली आणि देवाच्या योजनांवर त्याने विश्वास ठेवला. त्याचा हा विश्वासूपणा इतरांसाठी आशीर्वाद ठरला. आज जर आम्ही कठीण परिस्थितीत देवाशी विश्वासूपणे राहत असू तर आमचा देखील हा विश्वासूपणा
इतरांसाठी निश्चितच एक आशीर्वाद म्हणून ठरेल. आणि म्हणून आज आम्हाला कठीण परिस्थितीतही परमेश्वराशी विश्वासू राहणं अतिशय गरजेचं आहे. पुढे आपण पाहूयात की दानियल हा रोज 3 वेळा प्रार्थना करत असायचा आणि त्याच्यावर प्रार्थना न करण्याचे बंधन घातले गेले होते. जर त्याने देवाची प्रार्थना केली तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्याची शिक्षा ठरवली होती. तरी देखील हा दानियल अजिबात घाबरला नाही आणि तो देवाशी विश्वासू राहिला. जो त्याचा रोजचा नित्यक्रम होता त्या नित्य नियमाने त्याने देवाची प्रार्थना केली आणि तो त्याच्या देवाच्या विश्वासावर ठाम राहिलेला आहे. आणि मग त्याने प्रार्थना केली म्हणून त्याला सिंहाच्या गुहेत टाकले गेले. इतक्या भयंकर परिस्थितीमध्ये दानियेलाने केवळ देवाची प्रार्थना केली म्हणून त्याला भुकेल्या सिंहाच्या गुहेत टाकलं गेलं. परंतु त्याचा जो परमेश्वरावरचा विश्वासूपणा होता त्यामुळे परमेश्वराने त्या सिंहाची तोंडे बंद केली आणि दानियल त्या सिंहाच्या तोंडातून, त्या सिंहाच्या तावडीतून सही सलामत तो बाहेर आला. केवळ देवाने त्याच्यावर कृपा केली म्हणून दानियल सिंहाच्या त्या तावडीतून अगदी सहजपणे बाहेर आलेला आहे. दानियलने विरोध आणि धोक्याच्या परिस्थितीतही आपला विश्वास कायम ठेवला आणि देवाने सिंहाची तोंडे बंद केली आणि आश्चर्यकारकरित्या दानियलला वाचवले. रूथचा पती मरण पावल्यानंतर रूथने तिची सासू नामी तिच्या सोबत राहण्याचा निश्चय केला. जरी तिला आपल्या मातृभूमीचा त्याग करावा लागला तरी ती तिच्या सासूशी निष्ठावंत राहिली आणि तिने देवावर विश्वास ठेवला. तिच्या विश्वासूपणामुळे देवाने तिचे जीवन आशीर्वादित केले आणि ती इस्रायलाच्या राजवंशाची एक महत्त्वाची सदस्य बनली. रूथने आपल्या जीवनामध्ये कुटुंबाशी आणि देवावर निष्ठा दाखवली आणि तिच्या या विश्वासूपणामुळे देवाने तिच्या आयुष्याला भरभराट दिली. पुढे आपण पाहतो संत पौल. जर प्रेषितांची कृत्य आणि पौलाची सर्व पत्र यामध्ये आपण ही सर्व पत्र जर वाचली तर त्याच्यातून आपल्याला पौलाचा विश्वासूपणा दिसून येतो. सुवार्ता प्रचार करताना पौलाने खूप यातना सहन केल्या. त्याला अनेक वेळा मारहाण झालेली आहे. बेसुमार फटक्यांचा त्याने मार खाल्लेला आहे. पौलाला तुरुंगात टाकलं गेलं. त्याचं जहाज फुटलं आणि या पौलाने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ख्रिस्ताच्या सेवेत राहण्याचा निर्धार केला. एवढ्या संकटांना त्याने तोंड दिलं परंतु त्याने सुवार्ता प्रचार कार्यामध्ये माघार घेतली नाही. ख्रिस्ताच्या सेवेमध्ये तो दृढ राहिला. शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्याने देवाची सेवा केलेली आहे आणि म्हणून त्याचा हा विश्वास दृढ होता म्हणून तो सेवा काळात कधीच मागे फिरला नाही आणि देवावरची निष्ठा त्याने गमावली नाही. ही आपण उदाहरणं बायबलमधली पाहिलेली आहेत आणि ही सर्व विश्वासूपणाचे आदर्श अशी आहेत. परिस्थिती कितीही कठीण असो, देवावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या आज्ञेचं पालन करणे आपल्याला विश्वासूपणाच्या मार्गावर चालवते. पुढे आपण पाहूयात
मत्ते याचा 25वा अध्याय आणि या अध्यायामध्ये प्रभू येशूने रुपयांचा दृष्टांत सांगितला आहे. आणि या कथेमध्ये सांगितलेलं आहे की एक परदेशी जाणारा एक मनुष्य त्याने काय केलं, आपल्या दासांना बोलावलं आणि आपली मालमत्ता त्यांच्याकडे सोपवून दिली. एकाला त्याने 5,000 रुपये दिले, दुसऱ्याला 2,000 दिले आणि तिसऱ्याला 1,000. अशी मालमत्ता ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी निघून गेला. आता ज्याला 5,000 दिलेले होते त्याने लगेचच जाऊन व्यापार केला आणि व्यापार करून त्याने आणखी 5,000 मिळवले. ज्याला 2,000 दिलेले होते त्याने देखील तसंच केलं. त्याने जाऊन व्यापार केला आणि त्याने आणखीन 2,000 रुपये मिळवले. आता मात्र जो तिसरा होता त्याने काय केलं, त्याला 1,000 रुपये मिळाले होते. त्याने जाऊन जमीन खणली आणि तिच्यामध्ये त्या जमिनीत आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला, पुरून ठेवला. मग बराच काळ लोटला आणि त्या दासांचा धनी आला आणि मग तो धनी या तिघांकडून हिशोब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळालेले होते त्याने आणखी 5,000 आणून तो म्हणाला, महाराज, आपण मला 5,000 दिले होते, पहा त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. धनी त्याला म्हणाला, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मला आपण 2,000 रुपये सोपवून दिले होते आणि पहा त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. आणि नंतर ज्याला 1,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, मी जाणून होतो की तुम्ही खूप कठोर आहात. तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता आणि जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. म्हणून मी भ्यालो आणि तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहेत. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो. हे जर तुला ठाऊक होते काय, तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. आणि मग त्या धन्याने त्याच्याकडून ते 1,000 रुपये काढून घेतले आणि सांगितलं की ज्याच्याजवळ 10,000 आहेत त्याला हे 1,000 रुपये द्या आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. हा अंधार म्हणजेच नरक आहे प्रियांनो. आणि या तिसऱ्या दासाला त्या ठिकाणी नरकात टाकलं गेलं. परंतु या कथेमध्ये जे कोणी हे दोघ जण होते, पहिले ज्यांनी 5,000वर पुन्हा 5,000 कमवले, 2,000वर आणखी 2,000 कमवले, या दोघांना स्वर्गाच्या राज्यात टाकलं गेलं. आपण पाहतो की या कथेमध्ये जो धनी आहे तो धनी येशू ख्रिस्त आहे आणि तो पुन्हा येईल, म्हणजेच येशूचे दुसरे आगमन आहे. पहिल्या दोन्ही दासांना सारखीच शाबासकी मिळाली आणि त्यांनी केलेले कष्ट येशूने पाहिले आणि त्यांनी 100% अधिक मिळवलं. ज्याला 5,000
त्यांनी 5,000 मिळवले. ज्याला 2,000 दिले होते त्यांनी 2,000 मिळवले. म्हणजे या दोघांनी स्वर्गाच्या राज्यासाठी 100% काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना, या दोन्ही दासांना जे प्रतिफळ मिळालं ते अनंत काळचं आहे. त्यांना स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळालेला आहे, कारण ते त्यांच्या धन्यासोबत विश्वासू राहिले. आज विश्वासूपणामुळे जे प्रतिफळ आम्हाला मिळणार आहे प्रियांनो, ते म्हणजे आम्हाला अनंत कालचं जीवन मिळणार आहे. आणि आम्हाला सुद्धा प्रभूसोबत या जीवनामध्ये विश्वासू राहणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही विश्वासूपणाने आम्ही देवाशी राहू, तेव्हा देव आम्हाला त्याचं उत्तम असं प्रतिफळ देणार आहे, आणि ते म्हणजे अनंत काळचं जीवन देणार आहे. म्हणून प्रियांनो, आज आपण जे पवित्र आत्म्याचं विश्वासूपणा हे फळ आपण अभ्यासलेलं आहे. आज आम्ही सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करू की आम्ही अनेक संकटातून जात असताना प्रभू, आम्ही तुझ्याशी विश्वासू राहू, आणि आम्ही विश्वासू राहण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य पुरव. तुझ्या पवित्र आत्म्याचं आम्हाला मार्गदर्शन कर. प्रभू करो आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत प्रभूशी विश्वासू राहण्यास आम्हाला तो सहाय्य पुरव. सर्व मान, सन्मान आणि गौरव परमेश्वराला. आमेन, आमेन.